ओ वाव, व्हेरी गुड. तुम्हाला काय वाटलं? मला खूप आनंद होतोय तुम्हाला घेऊन जाण्यात. ते डॅडने सांगितलंय म्हणून मी ऐकतोय. नाहीतर मी एकटं जाणं पसंत करेन, पण तुम्हाला सोबत घेऊन जाईन. नो वे. आणि जर तुम्हाला यायचं नसेल तर चांगलंच आहे. तुम्ही तसं डॅडना सांगा. पण त्यानंतर मी तुम्हाला पुण्याची तिकीट काढून देईन. तसं चुपचाप बॅग पॅक करायची आणि इथून कल्टी मारायची. ओके? तो तिला खिजवत बोलला आणि तिथून निघून गेला. युविका मात्र इथे तणतण करत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. आता पुढे. देवा, कुठे अडकवलंय मला? ती वरती बघून विनवणीच्या स्वरात बोलली आणि पाय आपटतच तिच्या रूममध्ये गेली. आता तिने तिचा लॅपटॉप ओपन केला आणि टीनाने पाठवलेला तो मेल वाचू लागली. त्यामध्ये प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स होते. पटकन त्या सगळ्या फाईल्स तिच्या लॅपटॉपमध्ये तिने कॉपी करून घेतल्या आणि स्टडी करू लागली. बराच वेळ ती त्या प्रोजेक्टचे डिटेल्स स्टडी करत होती, कारण फक्त आजची रात्र आणि उद्याचा दिवस होता तिच्याकडे. आता बराच वेळ झाला होता आणि आत्ता कुठे तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं तर आता रात्रीचे 2 वाजले होते. तिला पण एव्हाना जांभया येऊ लागल्या होत्या. शेवटी तिने लॅपटॉप बंद केला आणि तिथेच बेडवर आडवी झाली. सकाळी तिच्या वेळेतच तिला जाग आली, पण डोळ्यांवर अजूनही झोपेची झापडं होतीच. पण ऑफिसला लेट पोहोचले तरी त्या ॲडीच्या शिव्या खाव्याच लागतील, जे तिला अजिबात नको होतं. म्हणून शेवटी ती उठली आणि स्वतःचं आवरून खाली आली. पण हाय रे तिची किस्मत, नेमकी ती तिच्या रूममधून बाहेर येत होती आणि समोरून आदित्य मोबाईलमध्ये पाहत पाहत येत होता. तशी दोघांचीही टक्कर झाली आणि युवी त्याच्या छातीवर जाऊनच आदळली होती. तुला बघून चालताच येत नाही का? ती रागाने त्याच्याकडे पाहत बोलली आणि स्वतःचं डोकं चोळू लागली. चष्मीस, चष्मा विसरलात वाटतं लावायला, म्हणून दिसलं नाही का? मी बघूनच चालत होतो. तुम्हालाच दिसलं नसेल समोरचा रस्ता. ते काय आहे ना, चष्मा लावला नाही आहे ना आज तुम्ही? तो पण धुसफूस करत बोलला. तशी ती त्याला खुन्नस देऊन खाली उतरून गेली, कारण खरंच तिने चष्मा लावला नव्हता. म्हणून त्याच्याशी वाद घालत नाही बसली ती. तो पण तिच्या पाठोपाठ चालत खाली गेला. ती जाऊन डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसली. मॉम, मी आज ऑफिसमध्येच नाश्ता करणार आहे. बाय एव्हरीवन, तो बोलला आणि डोळ्यांवर गॉगल चढवत निघून गेला. युविकाने पण तिचा नाश्ता संपवला आणि ती बाहेर निघाली. तिने टॅक्सी पकडली आणि टॅक्सीमधूनच तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला. हॅलो परी, कशी आहेस? युवी बोलली. हे हाय युवी, मी मस्त. तू बोल, कसा चाललाय तुझा नवीन जॉब? परीने विचारलं. चाललाय ग. जिंदगी ना नुसती झंड झाली आहे माझी. तुला आता काय सांगू? युविका चिडचिड करत बोलली. अगं, असं का बोलतेस युवी? काय झालंय? इज एव्हरीथिंग ओके? परीने विचारलं. काहीच ओके नाही आहे ग. ह्या बावळट मुलाने माझं जगणं मुश्किल करून ठेवलंय, युवी बोलली. कोण मुलगा? काय बोलतेस? परीने विचारलं. अगं, हा ॲडी. मग युविकाने परीला आदित्यविषयी सगळं सांगितलं. कशी ती त्याला लंडनपासून ओळखते, कसा तो तिचा ऑफिसमध्ये बॉस आहे, तिला तो कसा त्रास देतो आणि आत्ता तिला त्याच्यासोबत बँगलोरला जावं लागतंय, जिथे जायची तिची अजिबात इच्छा नाही आहे. सगळं युवीने परीला सांगितलं. परीला पण तिचा प्रॉब्लेम समजत होता, पण ती तिची बेस्ट फ्रेंड होती. तिने तिला छान समजावलं. युवी, कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप पॉलिटिक्स असते, पण तू लकी आहेस की तुला तुझ्या आत्याच्या कंपनीमध्येच जॉब मिळाला. त्यामुळे तुझ्यासोबत असं काही पॉलिटिक्स होणार नाही. आणि राहिला प्रश्न आदित्यचा, तर मला नाही वाटत तो तुझ्यासोबत काही वाईट वागेल, कारण त्याला पण माहीत आहे तू त्याच्या भावाची होणारी बायको आहे आणि बँगलोरला जायचं आहे, तर तो पण एक तुझ्या जॉबचाच भाग आहे. मला वाटतं की तू जावं, परी बोलत होती. युविकाला पण आता तिचं म्हणणं पटलं होतं. हो परी, मी पण ना जरा जास्तच चिडचिड करते. असो, थँक्यू सो मच डिअर. तू नेहमी मला योग्यच गाईड करतेस, युविका बोलली. यू आर मोस्ट वेलकम डिअर, परी पण बोलली.
मग दोघींनी थोडा वेळ बोलून फोन ठेवून दिला. आता युविका ऑफिसला पोहोचली होती. आदित्य त्याच्या केबिनमध्ये होता. त्याची पण चिडचिड झाली होती, कारण त्याला टीनाला सोबत घेऊन बँगलोरला जायचं होतं. किती खुश होता तो. कितीतरी दिवसांनी काहीतरी फन करणार होता तो, कारण बँगलोरला त्याला कोणीच रोखणार किंवा टोकणारं नव्हतं. म्हणून कामाचं काम झालं असतं आणि थोडं फनसुद्धा झालं असतं. पण आता ह्या सगळ्यांवर पाणी फिरलं होतं, कारण आत्ता त्याला ह्या चष्मीसोबत जावं लागणार होतं, कारण त्याच्या डॅडची तशी ऑर्डरच होती. तोच दरवाज्यावर नॉक झालं. मे कम इन सर? येस कम इन, त्याचा चिडलेला आवाज आला. समोर युविका उभी होती. तसा तो अजूनच चिडला. आता काय आहे तुझं? तो चिडून बोलला. युविकाला तर त्याला असं चिडलेलं पाहून अजूनच राग येत होता. पण तो राग आतल्या आत गिळला तिने आणि हसून बोलली, सर आजचं शेड्यूल डिस्कस करायचं होतं. ओके. तो बोलला तसं तिने त्याला त्याच्या आजच्या कोणकोणत्या मीटिंग्ज आहेत त्याचं वेळापत्रक सांगितलं आणि ती जायला वळली. तसं त्याने तिला थांबवलं. मिस सबनीस? तो बोलला. येस सर, ती बोलली. प्रोजेक्ट स्टडी केला का तुम्ही? त्याने विचारलं. येस सर, आय हॅव डन इट, ती खूप कॉन्फिडेंटली बोलली. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला अपेक्षा नव्हती ती इतक्या लवकर तो प्रोजेक्ट स्टडी करेन. कधी केला? त्याने आश्चर्याने विचारलं. सर रात्रीच मी पूर्ण प्रोजेक्ट स्टडी केलाय, ती बोलली. तसा तो तिला ओके बोलला आणि तिला जायला सांगितलं. पण तो आता विचार करू लागला. रात्री जेव्हा मी हिला सांगितलं की टीनाने मेल केलाय, तेव्हा जवळपास रात्रीचे 11 वाजत आले होते. मग हिने काय जागरण केलं का काल रात्री तो प्रोजेक्ट स्टडी करण्यासाठी? तो स्वतःलाच बोलला. लीव्ह इट आधी, तो बोलला. कारण सध्या त्याचा प्लॅन चौपट झाला होता. कारण त्याला वाटलं होतं जर युविकाने तो प्रोजेक्ट स्टडी केला नसता तर तो तसं त्याच्या डॅडना सांगू शकत होता आणि मग टीनाला घेऊन जाऊ शकत होता. पण नाही, ह्या चष्मीसने पुन्हा माझ्या प्लॅनवर पाणी फिरवलं. शिट यार, आता हिच्यासोबत बँगलोरला जायचंय. हाऊ बोरिंग, तो बोलला आणि मग नाराजीनेच त्याचं काम करू लागला. इथे इनामदार विलामध्ये रात्री सगळे डायनिंग टेबलवर जेवत होते. आधी उद्या किती वाजता फ्लाईट आहे? प्रतीक्षांनी आधीला विचारलं. मॉम, उद्या सकाळी 8 वाजताची फ्लाईट आहे, आधी बोलला. ओके, प्रतीक्षा बोलल्या. युविका बरोबर आधीच्या समोर बसली होती आणि आधी तिच्याकडे पाहत होता. ती जेवत कमी आणि फक्त प्लेटमध्ये चमचा इकडे तिकडे फिरवत होती. बहुधा तिला खूप जास्त टेन्शन आलं होतं उद्या बँगलोरला जाण्याचं. म्हणजे बँगलोरला जाते म्हणून नाही, तर ह्या बोक्यासोबत जायचं होतं म्हणून. युविका, बाळा जेव ना, काय झालं? आकांक्षाने विचारलं. कारण एव्हाना त्यांच्या पण लक्षात आलं होतं युविकाचं जेवणात लक्ष नाहीये. हो हो आत्तू, जेवते, युविका आता गडबडून बोलली आणि जेवू लागली. काय झालं युवी? बाजूलाच बसलेल्या अक्षयने तिला हळूच कानात विचारलं. नथिंग, ती हसून बोलली आणि तिने जेवणावर कॉन्सन्ट्रेट केलं. रात्री आदित्य त्याच्या रूममध्ये होता. त्याच्या मॉमने त्याची बॅग पॅक करून दिली होती. आधी तू झोप आता, मी जाते, गुड नाईट, प्रतीक्षा बोलल्या. गुड नाईट मॉम, आधी पण त्यांना मिठी मारून बोलला. मग प्रतीक्षा निघून गेल्या आणि इथे आधीने मोबाईलमध्ये सकाळचा अलार्म लावला आणि तो बेडवर आडवा झाला. तोच त्याचा फोन वाजला. त्यावर रियांश कॉलिंग येत होतं. हे हाय ब्रो, इतक्या रात्री कॉल केलास? एनिथिंग अर्जंट? आधीने विचारलं. येस ब्रो, समोरून रियांश बोलला. त्याच्या बोलण्यावरूनच आधीला कळलं की तो ड्रंक आहे. रियांश, काय झालं? आधीने विचारलं. कारण त्याला रियांशचा थोडा थोडा मुसमुसण्याचा आवाज येत होता. आधी, डॉलीने माझ्यासोबत ब्रेकअप केलं आज, रियांश रडून बोलला. त्यावर आधीने डोक्यावर हात मारला. कारण त्याला माहीत होतं की ही डॉली म्हणजे महिन्याभरापूर्वी रियांशची झालेली गर्लफ्रेंड होती. तरी आधीने विचारलं, असं काय झालं की तिने तुझ्यासोबत ब्रेकअप केलं? आधी, तिला आता तो रॉकी आवडलाय. तिच्या मते तो माझ्यापेक्षा जास्त हँडसम आणि जास्त रिच आहे, रियांश बोलला. त्यावर इथे आधीने डोळे फिरवले. सी ब्रो, ह्या मुली अशाच असतात.
हे प्रेम वगैरे काहीच नसतं. लाईफ इज फुल ऑफ फन. फक्त मजा करायची. मुली काय, एक सोडून गेली तर दुसरी येतेच. स्वतःला त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवायचं नसतं. तुला नक्कीच दुसरी चांगली गर्लफ्रेंड मिळेल, आदित्य बोलला. नो आदी, माझं खरंच प्रेम आहे रे डॉलीवर. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, रियांश बोलला. तशी आदीने नकारार्थी मान हलवली. रियांश, असं खरं प्रेम वगैरे काहीच नसतं ब्रो. ही एक अंधश्रद्धा आहे. ते सगळं सोड आणि लाईफ एन्जॉय कर, बास, आदी बोलला. नाही आदी, खरं प्रेम असतं. माझं डॉलीवर खरं प्रेम आहे. पण तुला आत्ता हे कळणार नाही. जेव्हा तुला खरं प्रेम होईल ना, तेव्हाच तुला कळेल, रियांश बोलला. असं काही माझ्या बाबतीत होणार नाही, कारण मी ते होऊ देणार नाही. माझं आयुष्य फक्त एन्जॉय करण्यासाठी आहे. खरं प्रेम अँड ऑल हे ना मूवीमध्ये चांगलं वाटतं. मी तुला सांगतो रियांश, ह्या मुली ना. हॅलो रियांश, आर यू देअर, आदी बोलत होता. पण समोरून केव्हाचाच फोन कट झाला होता. बहुधा रियांश नशेमध्ये झोपला असावा. मग आदीने पण फोन कट केला. खरं प्रेम, ओ गॉड, आदी डोळे फिरवत बोलला आणि लाईट्स ऑफ करून झोपून गेला. इथे युविकाने पण तिची बॅग पॅक केली होती. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि अक्षय आत आला. झाली पॅकिंग, त्याने विचारलं. हो, ऑलमोस्ट झालीच आहे, ती बोलली. युवी, यू ओके ना, अक्षयने विचारलं, कारण त्याला ती थोडी अपसेट वाटली. युविकाने स्वतःला सावरलं आणि हसून बोलली. येस, आय एम फाईन. मला काय झालंय? तिला अक्षयला तिच्या मनाची घालमेल सांगायची नव्हती, कारण इतक्या दिवसात जो अक्षय तिच्यासमोर होता त्याला बघता तो तिला समजून घेईल की नाही हाच मोठा यक्षप्रश्न तिच्या समोर उभा होता. आणि लहानपणीच्या अक्षयमधला 1% पण तो आता वागत नव्हता. ओके देन, विश यू अ व्हेरी हॅपी अँड सेफ जर्नी, तो बोलला. थँक्यू, ती पण हसून बोलली. युवी, मी उद्या लवकरच हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. उद्या आपली भेट होणार नाही, म्हणून आत्ताच आलो. चल, मी जातो आता. गुड नाईट अँड टेक केअर, तो बोलला आणि निघून गेला. युविकाने पण मग स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि झोपून गेली ती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आदित्य त्याची बॅग घेऊन बाहेर उभा होता. पण युविका अजून आलीच नव्हती, म्हणून तो वैतागला होता. इतक्यात त्याला समोरून युविका येताना दिसली. तिने ब्ल्यू जीन्स आणि पिंक टॉप घातला होता. केसांची पोनी बांधली होती आणि पाठीमागे सॅक लटकवली होती. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात अजून एक बॅग होती. ती जशी खाली उतरून आली तिने देव्हाऱ्यात नमस्कार केला. मग समोर पाहिलं तर आकांक्षा आणि प्रतीक्षा उभ्या होत्या. तिने त्यांना दोघींनाही वाकून नमस्कार केला. घरातले बाकीचे अजून उठले नव्हते. आधी असा नेहमीच ऑफिस टूरवर जात असे, त्यामुळे त्याचं हे रोजचं होतं. पण युविका आज पहिल्यांदाच जात होती, म्हणून आकांक्षाला तिच्यासाठी खूप आनंद होत होता. त्या दोघींना बघून आदी पण आत आला आणि त्याने त्या दोघींना वाकून नमस्कार केला. आदी, युविकाला सांभाळून घेऊन जा, पहिल्यांदाच जाते ती, प्रतीक्षा बोलल्या. तसा आदीने एक कटाक्ष युविकावर टाकला आणि बोलला. मॉम, पहिल्यांदा कुठे? अख्खं लंडन फिरून आल्यात त्या. तशी युविकाने पण त्याला खुन्नस दिली. अरे, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा ती तिच्या शिक्षणासाठी गेली होती. पण ही तिची पहिलीच ऑफिस टूर आहे, म्हणून म्हटलं सांभाळून घे तिला, आकांक्षा बोलल्या. हो छोटी आई, खूपच चांगलं सांभाळेन मी त्यांना, शेवटच्या वाक्यावर थोडा भार देत आदी बोलला. आता आम्ही निघू का? नाही म्हणजे पायलट माझा फ्रेंड नाही आहे ना, नाहीतर थोडा वेळ थांबवायला सांगितली असती मी त्याला फ्लाईट, आदी बोलला. आदी, आमची मस्करी करतोस? आकांक्षा थोडं दटावण्याच्या सुरात बोलल्या. तसा तो हसला आणि बोलला. चला, आम्ही निघतो आता, बाय, आणि तो गाडीत जाऊन बसला. मग युविकानेही त्या दोघींना बाय केलं. ड्रायव्हरने दोघांच्या बॅग्स डिक्कीत टाकल्या. युविका आली आणि ती आदीच्या बाजूला बसली. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये तिची सॅक ठेवली आणि ॲटिट्यूडवाल्या नजरेने समोर पाहू लागली. तशी आदीने नकारार्थी मान हलवली. आता ड्रायव्हरने त्यांची गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळवली.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.